नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकातील 16वी कविता आकाशी झेप घेरे ही कविता आपण आज शिकणार आहोत। या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर। 1932 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि 2011 साली ते अनंतात विलीन झाले। प्रसिद्ध कवी म्हणून ते ओळखले जातात। त्याचबरोबर साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यासाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे। साधे सोपे परंतु अर्थगर्भ आणि नाट्यमय शब्द ही त्यांच्या गीताची वैशिष्ट्ये आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलेला आहे। त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीताचं लेखन केलेलं आहे। कवी जगदीश खेबुडकर यांनी या कवितेत सुरक्षिततेचं, परावलंबित्वाचं कवच काढून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व त्यांनी या कवितेतून अधोरेखित केलेलं आहे। आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर आपण विश्वास ठेवावा म्हणून कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून त्यांनी दिलेली आहे। या कवितेतून आकाशी झेप घेरे या कवितेतून कवी जगदीश खेबुडकर परावलंबित्वाचं कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश त्यांनी या कवितेतून दिलेला आहे। कवितेचं नाव बाळांनो आकाशी झेप घेरे पाखरा। हे गाणं तुम्ही ऐकलं असेल ना, गीत ऐकलं असेल, बरेचदा गुणगुणतही असाल। तरी पण त्या गीताचा नेमका अर्थ काय, त्यातून आपल्याला काय संदेश मिळतो आहे ते आज आपण बघूया। कवी म्हणतात, आकाशी झेप झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। बघा बाळांनो, हे पाखरा म्हणजे आपल्या माणसाचं मन अतिशय चंचल आहे। मागे एकदा आपण बघितलेलं आहे की आपल्या बहिणाबाई म्हणतात की आपलं मन, माणसाचं मन हे कसं आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येती पिकावर। अतिशय चंचल आहे ना। आणि म्हणून हे पाखरा म्हणजेच माणसाच्या चंचल मना, हे पाखरा तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी घे। सत्ता, संपत्ती, पैसा, अडका या सगळ्यांनी तू वेढला गेलेला आहेस आणि या वेढल्या गेलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्यात तू अडकलायस। हा पिंजरा तू सोड, कारण हा जो पिंजरा आहे ना तो पारतंत्र्याचा पिंजरा आहे। तू स्वातंत्र्याचा अनुभव तर घे, आनंद तर घे आणि बघ नक्कीच तुला या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत असताना जो आनंद मिळेल ना, तो आनंद तुला या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये मिळणार नाही। या मोहामध्ये, या मायेमध्ये तू अडकून पडू नकोस। हा पिंजरा तू सोडून दे आणि स्वच्छंदपणे, मनसोक्तपणे उंच आकाशात भरारी घे। हा सोन्याचा पिंजरा जो आहे ना, तो तुझ्या इच्छांच्या सफलतेला घातक आहे। तू तुझ्या मनासारखं या पिंजऱ्यामध्ये नाही जगू शकणार। इथे तू अडकलास की फसलास, आणि एकदा जर का तू इथे फसलास तर शेवटी तुला काय आहे, घातच तुझ्या पदरी आहे, तुला काहीही मिळणार नाही। आणि म्हणून या पिंजऱ्याचा तू त्याग कर आणि तुझ्या यशाच्या शिखराकडे झेप घे, तिकडे वाटचाल कर। पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे। आणि म्हणूनच कवी म्हणतात की आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा। हा सोन्याचा पिंजरा तुझ्या कामाचा नाही। हा सोन्याचा पिंजरा तुझा घात करणार आहे, तुला यशाकडे झेप घेऊ देणार नाही। आणि
पुढे आणखी या माणसाला समजावून सांगताना कवी जगदीश केबुडकर म्हणतात, तुझं भवती वैभव माया, माणसाच्या सभोवताली तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाले काया, हा कुठवर वेड्या घ्यायची आसरा. कवी म्हणतात की तू या मायेमध्ये अडकलेला आहेस. पैसा संपत्ती याच्या गराड्यात तू पूर्णपणे घेरला गेलेला आहेस. तुला सुखाचे फळ खायला मिळत आहे या पिंजऱ्यामध्ये, बंदिस्त पिंजऱ्यामध्ये सुखाने तू राहतो आहेस, सुखाचे फळ तू चाटतो आहेस, खातो आहेस, आणि तुझं हे शरीर या लौकिक सुखाला लाचावलेलं आहे. कारण इथे तुला मेहनत नाही करावी लागत, कष्टही करावं लागत नाही. तुझा मालक तुझे धनी तुला आनंदाने खायला देतात, आणि जेवढं ते तुला खायला देतात ते तू आनंदाने खातोस आणि पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहून आनंदाचे गीत गातोस. नको रे बाबा, नको, असं तू करू नकोस. या लौकिक सुखाला तू लाचवलेला आहेस आणि म्हणूनच त्या सुखामध्ये तू लोळतोयस. नाही, याला जीवन म्हणत नाही. पण हे सुख तू जे आज उपभोगतो आहे ना, पारतंत्र्यामध्ये जे तू आज हे सुख भोगतो आहे, तुझं हे सुख किती दिवस टिकणार आहे? क्षणभर आहे, क्षणभर आहे. आणि हा क्षण गेला की नंतर मात्र तुझ्या वाट्याला काहीही राहणार नाही. आणि म्हणून ती वेळ तुझ्यावर येऊ नये की माझ्या हातात काहीही राहणार नाही, ही वेळ तुझ्यावर येऊ नये. आणि म्हणून कवी म्हणतात की बाबा रे, हे तू सगळं सोडून दे. तू या सुखात लोळतो आहेस, पण हे तुझं जे सुख आहे ना, ते फार काळ टिकणार नाही. या सुखाचा आश्रय लवकरच संपेल, या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. म्हणून जागा हो, आता तरी जागा हो, आणि या तात्पुरत्या सुखाचा जो तू उपभोगतो आहेस, पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहून, पारतंत्र्यामध्ये बंदिस्त राहून, हे जे सुख तू उपभोगतो आहेस, त्या सुखाचा तू काय कर? त्याग कर आणि उंच आकाशात भरारी घे. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पुढे कवी म्हणतात, जे त्या पक्षाला म्हणजे तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे. कधी कधी आपल्यामध्ये काय दडलंय, आपण काय करू शकतो याची ओळख आपल्यालाच होत नाही. आणि दुसरा कोणीतरी सांगतो की नाही रे बाबा, अरे तू हे करू शकतो, तुझ्यामध्ये केवढी शक्ती आहे, केवढं सामर्थ्य आहे, ते तू सहजतेने मिळवू शकतो, फक्त थोडेसे प्रयत्न कर. आणि कवीही सुद्धा त्या कवितेमध्ये तोच सल्ला देतात. काय सल्ला देतात? स्वतःची ओळख करून देतात, स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देतात की अरे परमेश्वराने तुला काय दिलंय? सारस्थ दिलंय. आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी तुला पंख दिलेले आहे. आणि म्हणून कवी म्हणतात, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी सरिता सागरा. अरे बाबा, ईश्वराने तुला उंच उडण्यासाठी पंख दिलेले आहेत. सामर्थ्यवान आहेस तू, शक्तिमान आहेस, तू सारं काही करू शकतोस, आणि तुझ्या या पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार करू शकतोस. आणि तुझ्या आकाशात उंच जर तुला उडण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगी जर आहे, तर मग या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त कशाला राहतोस? या पारतंत्र्यामध्ये कशाला राहतोस? इथे कशाला आनंद उपभोगतोस? अरे मनसोक्तपणे आनंदाने मनासारखं जीवन जग. तुला ईश्वराने उडण्यासाठी पंख दिलेले आहेत, आणि या पंखातील बळाने तू आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीलगत असणारे हिरवी रानं आहेत, डोंगर दऱ्या आहेत, नद्या आहेत, समुद्र आहे, हे सारे अडथळे अगदी सहजतेने तू पार करू शकतोस. हे सगळे अडथळे पार करून या दाही दिशा अगदी फिरू नये, स्वच्छंदपणे फिरू नये, मनसोक्तपणे आनंद लुटू नये. आणि ते तू करू शकतोस. कुणाच्या बळावर? स्वतःच्या बळावर. कारण परमेश्वराने तुला पंख दिलेले आहेत उंच उडण्यासाठी, आकाशात भरारी घेण्यासाठी. आणि या सगळ्या अडथळ्यांवर, अशी सगळी अडथळे तू सहजतेने पार करू शकतो. आणि म्हणून कवी म्हणतात की तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, तरी डोंगर हिरवी राणे, जा ओलांडुनी सरिता सागरा. पुढे कवी म्हणतात की अरे बाबा, हे मी तुला सगळं कशासाठी सांगतोयस?
सांगतोय की तू ते करू शकतोस आणि म्हणून मी तुला हे सगळं सारं काही सांगतो आहे. मला हेही माहितीये की कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. मला हे सगळं माहिती आहे आणि हे सगळं माहिती आहे म्हणूनच मी तुला सांगतो आहे. काय सांगतो आहे? कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणाम वळते. कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणाम वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बामना. माहितीये तुम्हाला सर्वांना माहितीये की प्रयत्न केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. आणि म्हणून कारण आयतं सुख कोणालाही मिळालेलं नाहीये आणि म्हणून हे सुख जर मिळवायचं जर असेल तर त्यासाठी मेहनत करावीच लागते. तुला हे कळतंय, तुला हे कळत नाही असं मुळीच नाही. तुला हे सारं समजतंय, सारं कळतंय. फक्त एवढंच की ते तुला वळत नाही. म्हणजे ते आपण करावं अशी तुझीच इच्छा होत नाही आणि म्हणून त्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त झालेला आहेस. या पारतंत्र्यामध्ये सुद्धा तू आनंदाने सुखाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आहेस. पण असं करू नकोस, असं करू नकोस. अरे त्यामुळे सुद्धा जीव कावरा बावरा होतोय की म्हणजे आपण या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त म्हणजे तुझं सामर्थ्य तुला ओळखता येत नाही असं नाही. तुला कळतंय, सारं काही कळतंय की आपण हे करू शकतो. आपल्याला देवाने परमेश्वराने पंख दिलेले आहेत. आपण उंच भरारी घेऊ शकतो, या झाडावरून त्या झाडावर बसू शकतो, पाहिजे ते फळ आपण खाऊ शकतो. आपण सारं काही करू शकतो आणि हे सारं काही करू शकतो हे माहिती असतानाही सुद्धा या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहून तू आनंदाने जीवन जगतो आहेस. तसं करू नको. त्या सुखाचा त्याग कर आणि स्वातंत्र्याचा आनंद घे. तुला हे सारं कळतंय, फक्त वळत नाही एवढंच. आणि म्हणूनच तुझा जीव काय होतोय? कावरा बावरा होतोय की खरंच काय करावं, खरंच काय करावं. कवी जगदीश खेबुडकर म्हणतात, त्यानुसार जीवन जगावं का, तसं करावं का, की पवार मॅडम सांगतात म्हणून आपण तसं करावं का? काहीच नाही. हे तर तुझे मार्गदर्शक आहे, तुला फक्त सल्ला देणारे आहेत. शेवटी तुझ्या पंखामध्ये असणारं जे बळ आहे त्या बळाच्या आधारावरच तुला उंच भरारी घ्यायची आहे. तुझं ध्येय तुला गाठायचं आहे. आणि म्हणून कवी शेवटी म्हणतात, घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. ना कवी म्हणतात की घाम गाळला की शेती पिकणार. मेहनत केली, कष्ट केले तर त्याचं फळ चांगलंच मिळणार है ना. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे है गीता काव्य है ना. जसं आपलं कर्म असेल तसं फळ आपल्याला मिळणारच आहे. घाम गाळल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. आणि जेव्हा आपण कष्ट करू तेव्हाच काय होणार आहे? मोती पिकणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये जर घाम गाळलाच नाही तर अन्नधान्य पिकेल का? पिकणार नाही. आणि म्हणून आपल्या या शेतातून मोती पिकावेत, अन्नधान्य भरपूर पिकावं, आपल्याही घरामध्ये सुख समृद्धी येऊन आनंदाने नांदावी आणि आपणही सुखात समाधानात आणि आनंदात जीवन जगावं. म्हणून बिचारा शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतोय, मेहनत करतो आहे, घाम गाळतो आहे. आणि म्हणून घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले है ना. घाम गाळला की शेतात मोती पिकतात, शेती बहरते है ना. आणि हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार होतो. म्हणजे मुठभर पसाभर धान्य शेतात पेरलं की 2-3 पोते, बापरे तेवढं धान्य घरामध्ये येतं. म्हणजे हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. कष्ट करून येणारे घरात धान्य येणार, जेव्हा धान्य येतं ना तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्या घरी येतो, आपल्या घरात येतो, सुख समृद्धी आणि आनंद देऊन आपल्याला जातो. आणि म्हणून त्यावेळी सगळीकडे घरात काय असतं? सुख, समाधान, आनंदी, आनंद, प्रसन्न वातावरण असतं. कशाचीही आपल्याला कमतरता भासत नाही. आणि हे कशाचं फळ आहे? तर मेहनतीचं फळ आहे. जी मेहनत केली, जे कष्ट केले, जो घाम गाळला, त्या कष्टाच्या भरोशावर माझी ही शेती पिकली है ना. आणि माझं घर अन्नधान्याने अगदी पूर्णपणे भरवून गेला. कष्ट केल्यासच सुखाचा हा गोड आणि सुंदर प्रसंग
माणसाच्या तो मामा सर्वांच्या आयुष्यामध्ये येतो. आणि म्हणूनच कवी म्हणतात की हे स्वातंत्र्याचं मूल जे आहे ना, ते स्वातंत्र्याचं मूल जाण आकाशी झेप घे, असं पारतंत्र्यामध्ये अडकून पडू नकोस. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा जरा. म्हणजे कवी म्हणतात की या परावलंबित्वाचं जीवन जगत असताना काहीच अर्थ नाही, त्याला काहीच अर्थ नाही, है ना. कितीही परावलंबित्वाचं जीवन जगत असताना कितीही जरी आयत मिळत असेल, कितीही जरी आनंद जरी मिळत असेल, तरी पण त्याला काहीही अर्थ राहत नाही, त्याची किंमत शून्य असते. आणि स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत असताना हे माझं आहे, माझ्या बळावर मी केलंय, स्वतःच्या बळावर मी केलंय, माझ्या मनासारखं मी आनंदी जीवन जगतो आहे. आणि म्हणून हे आनंदी जीवन जगण्यासाठी हे परावलंबित्वाचं कवच आपण फोडून टाकलं पाहिजे आणि स्वकष्टाने मेहनत करून, है ना, घाम गाळून, आपल्या श्रमाने आपण आपल्या जगण्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. अशी ही आपली कविता. आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा